कल्पना करा, एका आईला रात्री उशिरा समजतं की तिचा मुलगा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. तिला वाटतं सकाळ होईल, चौकशी पूर्ण होईल आणि तिचा मुलगा पुन्हा घरी परतेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जे कळतं ते तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणारं असतं. तो मुलगा जिवंतच नव्हता. आणि त्यानंतर सुरू झाला एक असा संघर्ष जो 1-2 वर्षाचा अजिबात नव्हता, तर तब्बल होता 15 वर्षाचा. नमस्कार, मी शनाया. आज आपण महाराष्ट्रातील एका अत्यंत धक्कादायक आणि तितक्याच महत्वाच्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत. हे प्रकरण आहे बेग्या पवार यांच्या कोठडीतील मृत्यूचं. एक असं प्रकरण ज्याने पोलीस व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि अखेर 15 वर्षानंतर न्यायालयाने 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावून ऐतिहासिक निर्णय दिलाय. पण या निर्णयामागे एक मोठी वेदना आहे, एक कुटुंब आहे आणि या न्यायासाठीचा अखंड संघर्ष. चला सुरुवातीपासूनच संपूर्ण घटना आपण समजून घेऊयात. वर्ष होतं 2011 सालचं. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा या गावातील पारधी वस्तीमध्ये नेहमीप्रमाणे आयुष्य सुरू होतं. पारधी समाज हा भटक्या विमुक्त समाजातील एक घटक. अनेक वर्षापासून सामाजिक उपेक्षा, संशय आणि पूर्वग्रहांचा सामना करणारा हा समाज 9 मे 2011 रोजी अचानक रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि त्यांचं पथक वाढोणा गावात पोहोचलं. चोरीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी बेग्या पवार आणि राजू पवार या दोघांना ताब्यात घेतलं. कुटुंबियांना असं सांगण्यात आलं की चौकशीसाठी त्यांना घेऊन जात आहोत, त्यानंतर त्यांना परत सोडलं जाईल. पण ही केवळ चौकशी नव्हती. आरोपांनुसार रिसोड पोलीस ठाण्यात नेल्यानंतर दोघांवर गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी अमानुष अत्याचार करण्यात आला. चौकशीचं रूपांतर मारहाणीत झालं, मारहाणीचं रूपांतर छळात झालं आणि हा छळ इतका क्रूर होता की त्याची कल्पना देखील करणं कठीण आहे. 10 मे 2011 रोजी बेग्या पवार यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले राजू पवार गंभीर जखमी अवस्थेत होते. एका सामान्य नागरिकाचा पोलिसांच्या ताब्यात मृत्यू होणं हीच मुळात गंभीर बाब असते. पण जेव्हा या मृत्यूमागे अत्याचाराचा संशय व्यक्त होतो तेव्हा तो केवळ गुन्हा राहत नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेवरचा प्रश्न बनतो. बेगा पवार यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. परिसरात संताप उसळला. आंदोलनं झाली. सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली. वाढता दबाव पाहता राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीआयडी कडे सोपवला आणि इथून सुरू झाला सत्य शोधण्याचा प्रवास. सीआयडीने या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास केला. अवघ्या 34 दिवसात तपास पूर्ण करण्यात आला. तपासादरम्यान समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. शवविच्छेदन अहवालात असं नमूद करण्यात आलं होतं की बेग्या पवार यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला होता. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या शरीरावर तब्बल 42 फ्रॅक्चर आढळून आले. 42 फ्रॅक्चर हा आकडा ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला असेल, एखाद्या व्यक्तीवर नेमका किती क्रूर अत्याचार झाला असेल. तपासादरम्यान अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. एकूण 47 साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर मांडण्यात आली. पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षी यांच्या आधारे सीआयडीने संबंधित पोलिसांविरोधात खुनाचा गुन्हा, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. पण खटला दाखल होणं आणि न्याय मिळणं यामध्ये मोठा फरक असतो. बेगा पवार यांच्या कुटुंबासाठी खरी लढाई तेव्हा सुरू झाली होती जेव्हा 1-2 महिने नाहीत तर तब्बल 1-2 वर्ष नाहीत तर तब्बल 15 वर्ष. या 15 वर्षात अनेक तारखा पडल्या, अनेक सुनावण्या झाल्या, अनेकदा आशा निर्माण झाली आणि अनेकदा निराशा देखील झाली. पण एक गोष्ट मात्र बदललेली नाही, ती म्हणजे आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्याचा आई वडिलांचा निर्धार. बेग्या पवार यांच्या आई वडिलांनी अनेक वर्ष न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या. प्रत्येक सुनावणीकडे आशेने पाहिलं, कारण त्यांच्यासाठी हा केवळ खटला नव्हता, हा त्यांच्या मुलासाठीचा न्यायाचा लढा होता. आणि अखेर 2026 मध्ये म्हणजे आज वाशिम जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिलाय. न्यायालयाने तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव धोंडे याच्यासह मदन पवार, शिवाजी खिलारे, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश तारम, नागोराव खांडगे, अशोक वैद्य आणि वसंत जाधव या 9 पोलिसांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 7 वर्षाची आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 5 वर्षाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. या निकालानंतर बेगा पवार यांच्या आई वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत भावनिक होती. त्यांनी सांगितलं, आमच्या मुलावर एकही गुन्हा नव्हता. आम्ही पारधीच असल्यामुळे त्यांना लक्ष करण्यात आलं. आम्ही 15 वर्ष न्यायाची वाट पाहिली. आज आमच्या मुलाला न्याय मिळालाय. या एका वाक्यात 15 वर्षाचा संघर्ष, वेदना आणि न्यायाची आस दडलेली होती. या प्रकरणाने पुन्हा एकदा देशातील कोठडीतील मृत्यूचा गंभीर प्रश्न समोर आणलाय.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी कोठडीतील मृत्यूच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र दोषींना शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणूनच बेग्या पॉवर प्रकरणातील हा निकाल केवळ एका कुटुंबाचा विजय नाही, हा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवणारा निर्णय आहे. मात्र या निर्णयासोबतच काही प्रश्न हे कायम राहतात. ते म्हणजे एखाद्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी 15 वर्ष वाट का पाहावी लागली? कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी नेमक्या कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायद्याचं रक्षकच जर कायदा मोडू लागले तर सामान्य नागरिकाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? बेग्या पवार यांना आज न्याय मिळालाय, पण या प्रकरणाने भारतीय न्याय व्यवस्था, पोलीस व्यवस्था आणि मानवी हक्कांच्या इतिहासात कायमस्वरूपी एक प्रश्न लिहून ठेवलाय. तो म्हणजे न्याय मिळाला, पण तो मिळवण्यासाठी 15 वर्ष का लागली? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.